आपल्याला अनेक चौकामध्ये दिसतील. दुसरा एक विषय कार्यकर्त्यांचा होता की जाहिराती ज्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप मिळालेली असते अशांच्या जाहिराती जेव्हा लावल्या जातात त्याच्यावरती आपण कुठलं शुल्क किंवा दंड आकारणार आहोत का? तर त्याबद्दल मी आज असं सांगितलंय की आपण असे कुठलेही शुल्क त्यांच्याकडनं आकारणार नाही आणि कोणताही दंड सुद्धा त्यांना आपण आकारणार नाहीये. गणेश उत्सवाच्या काळामध्ये लावलेल्या सगळ्या अशा बॅनर्सला म्हणजे प्रायोजकत्व ज्यांच्याकडनं घेतलेलं असतं अशा बॅनर्सला आपण कुठलेही शुल्क आकारणार नाही. स्टॉल्स बाबत त्यांनी काही शंका उपस्थित केल्या. पण पुणे शहरात येणारे भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. एवढ्या सगळ्या लोकांची आपल्याला जेवणाची, नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी स्टॉल्स तर ठेवावेच लागतील. त्यामुळे स्टॉल्सवर कुठलेही निर्बंध आपण लावलेले नाहीत. मंडळांनी त्यांच्या मांडवाच्या शेजारी लावलेले जे स्टॉल्स आहेत त्याच्यावर कुठलेही निर्बंध नसणार आहे. त्याला आपण मान्यता दिली आहे. ध्वनी प्रदूषणाचा विषय आला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आज बैठकीमध्ये जाहीर केलं की ते प्लाझ्मा आणि लेझर्स लावणार नाहीयेत. त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दहीहंडी उत्सवाचा एक विषय आला होता. दहीहंडी उत्सवासाठी मान्यता पाहिजे आणि रात्री उशिरा म्हणजे 12 वाजेपर्यंत उत्सव साजरा करता यावा अशी एक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं मागणी आली होती. त्यावरती सुद्धा सीपी साहेब त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन जाहीर करतील. त्याच्या कार्यकर्त्यांच्या काही स्थानिक पातळीवरच्या काही तक्रारी असतात. झाडांची छाटणी असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक नोडल ऑफिसर असतील, जिथे जाऊन त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचं निवारण त्यांच्याकडनं केलं जाईल. त्यासाठी आपण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक नोडल ऑफिसर नेमण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्ण उत्सवाचं आपल्या पीएमसीचं जे काही अधिकृत माध्यम आहे त्याच्यावरती ह्या सगळ्याची प्रचार प्रसिद्धी केली जाईल. तसं आपण सेवावारीचं केलं होतं तसंच त्या श्री गणेश उत्सवाची सुद्धा प्रचार प्रसिद्धी ही करण्यात येईल. स्पर्धा घेत होतो देखाव्यांच्या, तर त्या स्पर्धा याही वर्षी होतील. क्षेत्रीय कार्यालय निहाय ह्या स्पर्धा केल्या जातील आणि त्यातनं पुन्हा पुणे शहरातनं 3 क्रमांक काढले जातील.